मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. गणेश चतुर्थी आजपासून सुरू झालेली आहे. अतिशय मंगलमय वातावरणात सगळीकडे आपल्या घरात, अवतीभोवती परिसरात आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे गणेशाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण परिसर गणेशाच्या जयघोषांनी दुमदुमून गेलेला आहे. ह्या सर्व गणेश भक्तांना पूजनामध्ये, आपल्या नित्यसेवेमध्ये जर गणेश पुराणातील कथा ऐकल्या तर त्याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. आता हे गणेश पुराण जे आहे हे 18 पुराणांपैकी एक आहे. ज्यावेळी ब्रह्मदेवांना हे वेद कळले, या वेदांचं रूपांतर व्यासांनी 4 वेदांमध्ये केलं, परंतु सगळ्यांना हे वेद सुसह्य होईना. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं व्यासांना की तुम्ही 18 पुराणांची निर्मिती करा. व्यासांनी विचारलं कसे पुराण, तर कथारूपाने पुराण सांगा. मग ब्रह्मदेवांनीच व्यासांना सांगायला सुरुवात केली. गणेश पुराण पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी भृग ऋषींना सांगितले. ही परंपरा पुढे चालू झाली आणि एका शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक ऋषी बसलेले आहेत आणि आपले प्रमुख शौनक ऋषींना सर्व ऋषी प्रश्न विचारतात की गणेशाची उपासना, गणेशाचे व्रत आणि गणेश चरित्र कृपया करून आम्हाला सांगा. तेव्हा शौनक ऋषींनी सांगायला सुरुवात केली. सोमकांत नावाचा राजा अतिशय शूर, पराक्रमी आणि धर्मशील, दानशूर, सर्व काही त्याच्याकडे उपलब्ध होतं. त्याच्या राज्याच्या सीमा सर्व दूर पसरलेल्या होत्या. राजा प्रजेवरती पुत्रवत प्रेम करत असे. कुठेही काही कमतरता नव्हती. सुधर्म नावाची त्याची पत्नी अत्यंत सत्शील होती, प्रेमळ होती. प्रजेवर तीही पुत्रवत प्रेम करत असे. निश्चितच यांच्या या सगळ्या उत्तम कार्यामुळे, ईश्वर सेवेमुळे, दानधर्मामुळे त्यांना अत्यंत सुशील, सर्व गुणसंपन्न असा हेमकंठ नावाचा मुलगा होता. सर्व प्रजा सुखी होती, राजा सुखी होता. परंतु सुखामागे दुःख, दुःखामागे सुख, हीच सर्व आपल्या जीवनाची एक नियमित आणि नियती हे सगळं चालू असतं. त्यानुसारच अचानक एक दिवस राजाला आपल्या हाताला खाज सुटलेली आहे आणि मग काय, हळूहळू ती संपूर्ण अंगापर्यंत, सर्व शरीरावरती ती खाज येऊ लागलेली आहे. राजाने आपल्या वैद्यराजांना बोलवलेलं आहे. वैद्यराज आले, त्यांनी उपचार केले, परंतु ती खाज काही कमी होईना. बघता बघता संपूर्ण शरीर चर्मरोगाने ग्रस्त झालेला राजा अतिशय पीडेने आणि वेदनेने व्याकुळ झालेला आहे. सर्व नगरामध्ये दवंडी पिटवलेली आहे. जो कोणी राजाचे चर्मरोग बरे करेल त्याला अर्धे राज्य बक्षीस दिले जाईल. अनेक वैद्य आले, अनेकांनी उपचार केले, परंतु ही दुर्धर व्याधी काही केल्या बरी होईना. सर्व प्रजा आणि त्याचबरोबर राजाचा परिवार हे सगळेच्या सगळे अतिशय दुःखाने दिवस कंठत होते. आणि शेवट एक दिवस सोमकंत राजाने निर्णय घेतला की आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. आपले राज्यकारभार आपला मुलगा राजकुमार हेमकंठ याला सुपूर्द करावा. आणि बस तसेच ठरवल्याप्रमाणे त्याने केले. परंतु राजावरती विशेष प्रेम करणारे प्रधान, काही मोजके सैन्य राजाबरोबर वनामध्ये आलेले आहे. राजाला तर रात्रंदिवस त्या व्याधीने अत्यंत पीडा होत होती. त्या जंगलात एका सरोवराजवळ ते येऊन जलग्रहण करत असताना त्या ठिकाणी च्यवनमुनी आलेले आहे.
आणि च्यवन मुनींनी राजाची ही अवस्था बघितल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलेले आहे. राणीला विचारले की हे सर्व कसे काय घडले. पूर्ववृत्तांत सर्व राणीने सांगितलेलं आहे. च्यवन ऋषी म्हटले, इथून काही अंतरावरतीच भृगु ऋषींचा आश्रम आहे. आमचे मुख्य भृगु ऋषी आहेत. आपण त्यांच्या आश्रमात चलावे. मी त्यांची परवानगी घेऊन तुम्हाला घेण्यासाठी येतो. च्यवन ऋषींनी भृगु ऋषींना जाऊन सोमकंत राजाची संपूर्ण कथा सांगितली, व्यथा सांगितली. आता या ठिकाणी भृगु ऋषींनी त्यांना येण्याची आज्ञा दिलेली आहे. च्यवन ऋषी सोमकंत राजाला आपल्या भृगु ऋषींच्या आश्रमात घेऊन गेले. भृगु ऋषींनी त्यांचे यथोचित स्वागत केले. स्वागत झाल्यानंतर राजाला मान सन्मान, अल्प उपहार, फलोपहार दिलेला आहे आणि सांगितलेले आहे की तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आपली दुर्धर व्याधी ही निश्चितच कमी होईल, निघून जाईल. त्यावेळी सोमकांत राजा म्हणू लागलेला आहे, ऋषीवर, परंतु मी जर एवढा धर्मज्ञानी आहे, सच्छील आहे, तरीही माझ्यावरती ही वेळ का आली आहे? माझे असे कुठे चुकलेले आहे? त्यावेळेला अंतर्ज्ञानाने भृगु ऋषींनी सांगितले, पूर्वी तुझे नाव दुष्ट होते आणि नावाप्रमाणेच तू अत्यंत कपटी होता. त्यावेळी तू बरेच पातकं केलेली आहेत. याची सुरुवात आपल्या तुझ्या स्वतःच्या व्यापारातून झालेली आहे. तू वैश्य होता. व्यापार करताना अनेकांना फसवलेलं आहे आणि नंतर पुढे तुला राजाने हद्दपार केल्यानंतर तू वाटमारी करू लागलेला आहे. वाटमारी करत असताना तू तुझा स्वतःचे एक सैन्य उभे केलेले आहे. तू दरोडेखोर झालेला आहे आणि मग हे सर्व प्रकार किती दिवस केले? अजन्म केलेले आहे. तुझ्या मृत्यूचा समय आला आणि त्यावेळी मात्र तुला तुझा मुलगा अतिशय हीन वागणूक देऊ लागला आणि तुला ह्या पापाचा पश्चाताप होऊ लागला. त्यावेळी तू त्या जंगलामध्ये अतिशय सुंदर गणेशाचे मंदिर बांधलेले आहे आणि त्या मंदिरात सेवा करताना तू प्राण सोडलेला आहे. पुढे तू चित्रगुप्तासमोर जाऊन उभा राहिला. चित्रगुप्ताने विचारले, तुझे तर पातक फार मोठे आहे. नरकात अनेक दिवस, अनेक वर्ष तुला पीडा भोगावी लागणार आहे. परंतु तू गणेशाचे मंदिर आणि उपासना मरते समयी केल्यामुळे, मृत्यू समयी केल्यामुळे तुला थोडा पुण्य प्राप्त झालेले आहे. तर तुला पुण्य आधी भोगायचे का पाप आधी भोगायचे? त्यावेळेला त्याने सांगितलेले आहे की मला पुण्य आधी भोगायचे आणि म्हणून तू सोमकांत राजा म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आला आणि पुण्य जसे जसे तुझे सरले तशी तुला संपूर्ण चर्मव्याधी झालेली आहे आणि तू पीडेने व्याकुळ होऊन या ठिकाणी बसलेला आहे. आता याच्यावरती एकच उपाय आहे. जर तू गणेश पुराण श्रवण केले तर तुझी सर्व चर्मव्याधी नष्ट होऊन पूर्वीचे पातक नष्ट होतील. हे ऐकल्यानंतर सोमकांत राजाने प्रार्थना केलेली आहे, ऋषीवर, आपणच जर का गणेश पुराण मला सांगाल तर ते फार बरे होईल. निश्चितच दुसऱ्या दिवशीपासून गणेश पुराण सांगायला भृगु ऋषींनी सुरुवात केलेली आहे. प्रातःकाळी स्नान वगैरे शौर्यकर्म करून राजा त्या ठिकाणी गणेश पुराण ऐकण्यासाठी बसलेला आहे. बरोबर 10 दिनपर्यंत गणेश पुराण ऐकल्यानंतर राजाला दिव्य देह प्राप्त झालेला आहे आणि आकाशातून गणेश लोकातून गणेशाने दिव्य विमान पाठवलेले आहे आणि ह्या दिव्य विमानामध्ये सोमकांत राजा बसलेला आहे. बरोबर पत्नीला घेतलेले आहे. बरोबर प्रधान आणि ते जे काही मोजके त्याचे सैन्य होते त्या सर्वजण या दिव्य विमानात बसलेले आहेत आणि विमानात बसून काशीनगरावरून ते विमान पुढे उड्डाण पावलेले आहे. काशीनगरावरून जात असताना तेथे असणारे गणेशाचे जे जे स्थान आहे त्या स्थानांचं त्याने दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व ह्या गणेशाच्या कृपेने दिव्य विमानात बसून सोमकांत राजा जो आहे तो
गणेश लोकात जाता झालेला आहे. लक्षात घ्या, गणेशाची पूजा आणि गणेश स्मरणाने या सोमकांत राजाचे चर्मरोग दूर झालेले आहे. मतितार्थ काय, ह्या 10 दिवसात जर गणेश पुराण श्रवण केले तर आपल्या घरातील सर्व काही रोगव्याधी निश्चित नष्ट होतील. हे या कथेचं फळ आहे. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.